शिष्याला ही परंपरा गैनीनाथ झाले आणि शेवटी ज्ञानेश्वर माऊलींना दिली आणि ज्ञानेश्वर माऊलीनंतर ही परंपरा खंडित झाली आणि ह्या परंपरेनंतर काय झालं की तुम्ही आम्ही सुद्धा गुरु करत असताना आपण माळ घालत असताना आपल्याला गुरु करत असताना एक विचार करावा आणि त्या पद्धतीने असं चालावं की खरोखर की आपल्याला एक परंपरा माहित पाहिजे. आपलं जसं कसं आहे आपलं की बाबा आपलं नाव बाबा जे असेल ते आपल्या वडिलाचं नाव आपल्या आजोबाचं नाव आपल्या पंजाचं नाव म्हणजे आपली परंपरा आपल्याला माहित असावी. तशी संप्रदायाची सुद्धा अशीच परंपरा आहे की तुमचे गुरु कोण त्या गुरुचे गुरु कोण हे प्रत्येकानं हे ह्या पद्धतीनं चालायला पाहिजे. कारण का आजचा जीवनमान इतकं खराब आहे की माणसाला वेळ नाही आणि ते वेळेअभावी माणूस काय करत असतंय की बाबा थोडक्यातच कुठली पण थोडक्यात गोडी असावी अशा पद्धतीने माणूस वागत असतो. म्हणजे तेवढ्या पुरतं एखाद्या कार्यक्रमामध्ये यायचं दर्शन घ्यायचं आणि तेवढा थोडासा लाभ घ्यायचा आणि आपापल्या घरी जायचं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्या पद्धतीने आताचं जीवनमान. कारण का कलीची महिमा ही फार एवढी वाढत चालल्या. गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये तिला वर्णन त्याचं की कसं आहे कली इतका म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये इतका कली शिरलाय. मग त्याचाच अर्थ कल तुम्ही आम्ही कितीही चांगलं वागलो किती म्हणजे बसलो वागलो तरी आपल्या मनामध्ये एक
एकदम कलह तयार होतो, एकमेकाबद्दल द्वेष तयार होतो आणि तो द्वेष वाढत जातो. त्यामुळे आपल्याला असणारा आपला सांप्रदायिक ग्रुप किंवा सांप्रदायात आपलं पारायण मंडळातला ग्रुप हे काढत असतो. मग प्रत्येकाला कसं असतं, कारण का तिथं कली असतो आणि त्यामुळं काय असतं, आता कली कुणाला भीतो, तर कली हा नामस्मरण करणाऱ्याला भीतो, कली हा भक्ती करणाऱ्याला भीतो, कली हा सद्गुरूला भीतो, कली हा देवाला भीतो, कली हा भक्ताला भीतो. मग कलीचं वर्णन करत असताना कलीचं काय आहे, कलीच भक्ती करीत असणाऱ्या माणसाच्या जवळ कधी येत नाही. म्हणून तुम्ही आम्ही कधी मंतुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यक्त वता कथा सांग मार्ग. माणसानं काय केलं पाहिजे की मंथुनी नवनीता भक्ती करत असताना काय करायचं, जसं दह्याला आपण विरजण करतो, दुधाला आपण विरजण करतो आणि ते विरजण झाल्यानंतर त्याचं दही बनतं आणि दही बनल्यानंतर आपण काय करायचं असतं, सद्गुरु रूपी नामस्मरण रूपी तुम्ही काय करायचं, दह्याचं मंथन करायचं असते. आणि मंथन केल्यानंतर काय होतं, ते मंथन केल्यानंतर त्याचा लोण्याचा गोळा तयार होतो आणि लोण्याचा गोळा तयार झाल्यानंतर त्याला काय करायचं, सद्गुरु रूपी आपली एक हिट, म्हणजे ज्याला उष्णता म्हणतो, कारण का ती कोण देऊ शकतं, सद्गुरूच देऊ शकतो. आणि ती हिट आपण त्या लोण्याच्या जर गोळ्याला दिली तर त्या लोण्याच्या गोळ्याचं सुंदर असं तूप तयार होतं. ते नासत नाही, खराब होत नाही, काही सुद्धा होत नाही. ह्याच पद्धतीनं आपण भक्ती करायची असते. भक्ती करायची म्हणजे काय, न नाचणारी भक्ती करायची, न संपणारी भक्ती करायची, ही भक्ती अशी. नंतर आपण कसं आहे, आपल्यामध्ये सवय आहे, बोलता बोलता वेगळा विषय बोलतो, बोलता बोलता काय होतो, दुधात मिठाचा खडा टाकणारे तुमच्या आमच्यामध्ये भरपूर तयार असणारी मंडळी असतात. कारण का ती माणसं ह्या संप्रदायामध्ये, कुठल्याही संप्रदायामध्ये म्हणजे हे होत नाही, म्हणजे टिकत नाही. संप्रदाय कसा असावा, निखळ स्वभावाचा असावा की जसा तुपाप्रमाणे शुद्ध असावा. आपण कसं म्हणतो, शुद्ध घी, शुद्ध तूप, शुद्ध असा असावा. आणि त्याला सद्गुरूची जर खरोखरच वरदास्त असला, त्या सद्गुरूचं जर नामस्मरण असलं तर ते तूप कायमस्वरूपी टिकत असतं. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण भक्ती केली तर खरोखरच आपण या पैल तीरामध्ये, ह्या संसारी सागरामध्ये आपण वाहत असताना आपण किनाऱ्याला 100% त्या आपण भक्तीच्या किनाऱ्याला आपण या संसार रूपातनं म्हणजे पूर्ण म्हणजे आपण कडेला जाऊ शकतो, पैल तीराला पोहोचू शकतो. आणि प्रत्येक गोष्ट असं की सद्गुरू म्हणजे काय, तर खरोखरच आपल्याला गुरु म्हणजे जर गुरु हा आपण पारखून करावा, तुमच्या आमच्या मधला गुरु असावा, तो पारखून करावा, तो नेहमी एकमेकांच्या सहवासात राहावा. आणि तो गुरु आपल्याला खरोखरच योग्य आहे का, असा कुणी असो जगामध्ये, ज्याला त्याला आवडत तो गुरु प्रत्येकानं करावा, की जेणेकरून त्यानं सुद्धा की आपल्याला थोडीफार आपल्याला ज्ञान दिलं पाहिजे, आपल्याला भक्ती मिळाली पाहिजे आणि ती भक्तीची आपल्याला ओढ लागली पाहिजे, गुरुची ओढ लागली पाहिजे. कारण का गुरुची ओढ ही प्रत्येकाला लागणं गरजेचं आहे. कारण का गुरुची जर ओढ नसले, जगामध्ये आपल्याला कितीही आपण मोठा झालो, कितीही आपल्याला कितीही संपत्ती आली किंवा आपल्या जगामध्ये कितीही नाव वाढलं, तर गुरुची संगत असल्याशिवाय ते आपल्याला कळलं जात नाही. कारण का गुरुची संगत आपल्याला गुरुचा वरदास्त असावा. गुरुमुळं आपल्याला बघा, आपण महाराज झालो कुणामुळं, भक्तीमुळं, गुरुमुळं आणि देवामुळं. आपण महाराज ह्या 3 गोष्टीमुळे होऊ शकतो. लक्षात आलं का? नंतर तुम्हा आम्हाला कोण विचारतो, तुम्ही देवाजवळ नाही गेला, तुम्ही जर मंदिरात नाही गेला, तुम्ही गुरुजवळ नाही गेला, तुम्ही जर भक्ती नाही केली तर महाराज तुम्हाला कोण मानणार आहे, कोण सुद्धा म्हणत नाही. तर ह्या 3 गोष्टी महत्वाच्या. आपण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि आपण भक्ती केली पाहिजे आणि भक्ती केली तर त्या भगवंताजवळ पोहोचलं पाहिजे आणि भगवंताजवळ पोहोचल्यानंतरच आपल्याला की जेणेकरून आपण कोण आहे हे आपल्याला जग ओळखत असतं. आणि म्हणूनच प्रत्येकाला एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपण भक्ती ही चांगल्या पद्धतीनं करावी आणि त्या भगवंताच्या जवळ कसं जावं. कारण का
गुरुचरित्रामध्ये अशी भरपूर उदाहरणं आहेत, सांगता सांगता सुद्धा म्हणजे आपल्याला वेळ कमी पडेल का, कारण का गुरु सुद्धा आपली परीक्षा घेत असतो आणि गुरु परीक्षा घेत असताना त्या परीक्षेला तुम्ही आम्ही हे उतरलं पाहिजे. आणि ती जुनी पद्धत आहे बघा. गुरुचरित्राचे मला वाटते 20-22 अध्यायामध्ये कुठलं तरी म्हणजे आहे गौम्य ऋषीचं ते उदाहरण आहे. 3 शिष्य असते. मग एक शिष्य असा असतो की खरोखर 3 शिष्य असतात, त्यांना शिक्षण दिलेलं असतं आणि प्रत्येकाची परीक्षा घेतल्यानंतर प्रत्येकाला पास झाल्यानंतर त्याच्या आपापल्या घरी जाण्याची मुभा असते. मग पहिला शिष्य असतो, त्या पहिला शिष्य काय करतो, गुरुना ते गुरु सांगतात बाबा रे तू काय कर की बाबा आपल्या शेतामध्ये साळीचं पीक घे आणि ते साळीचं पीक त्याला पेरायला साळीचं म्हणजे बी देतो आणि बी दिल्यानंतर तो साळी पेरतो, साळी चांगली काढतो, परत आता चांगली काढतो तर नाही साळी पिकतो आणि पिकवीत असताना काय असतं त्याला पाणी कमी पडतं. मग पाणी कमी पडत असताना काय झालं त्याला थोडंसं धरण धरायला लागतो, वड्यामध्ये थोडंसं भात घालायला लागतो आणि ते पाणी मोठं असताना त्यानं त्या प्रकारे दगड लावली, सगळं केलं, पण तरी सुद्धा काय ते त्या साळीच्या शेतामध्ये ते पाणी जाईना. मग ह्यानं काय केलं आपल्या गुरुचं नामस्मरण केलं आणि त्या वड्यामध्ये आडवा पडला. तो शिष्य आपल्या असणाऱ्या वड्यामध्ये त्या बंधाऱ्यामध्ये आडवा पडला आणि आडवा पडला आणि ते पाणी शेताला. सकाळी गेलेला शिष्य गुरुला शंका आली बाबा सकाळी गेलाय पाणी पाजायला, हा अजून कसा शिष्य आला नाही. गुरुला संध्याकाळी 10 वाजता नंतर संध्याकाळी जे काय असतं त्या वाजता त्यांना आठवण झाली आणि आठवण झाल्यानंतर गुरुने वाटले बाबा ठीक आहे आपणाला आपला शिष्य गेलाय पाणी पाजाय अजून का आला नाही. म्हणून आईगत माया असती, वडिलागत माया असती आणि गुरुंची वडिलागत माया असती तर मग ते गेले आणि हाक मारायला लागले. हाक मारल्यानंतर मग त्यानं हो म्हटलं. हो म्हटल्यानंतर बघितलं तर ह्या वड्यामध्ये आडवा पडलाय. म्हटला गुरुंनी विचारलं बाबा रे तू हे का असं झालं, तर म्हणले नाही बाबा म्हणले की पाणी चढना आणि काय केल्यानं ते पाणी पण आडवना, मला असला मी आडवा झोपलो. आणि मग गुरुनी शाबास म्हणले काय नाही काय तरी मग त्याच्यावर शाबासकी केली. आणि त्यावेळेला कसं असायचं गुरुनी डोक्यावर हात ठेवला की त्याला संपूर्ण ज्ञान येत होतं. म्हणजे एवढी ताकद त्या वेळेला त्या काळात होती. आणि मग त्याला ज्ञान झालं, तो त्याच्या आपल्या घरी गेला, सुखी संसार करू लागला. दुसरा शिष्य आला. आता प्रत्येकाची परीक्षा घ्यायची. मग दुसरा शिष्य आल्यानंतर त्याला काय सांगितलं बाबा रे तू आता आपलं साळीचं पीक चांगलं आलेलं आहे आणि ते साळीचं पीक तू काढ आणि ते घरी घेऊन ये. आणि घरी आणल्यानंतर बाबा ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट लाव. मग हे काय दुसरा शिष्य गेला आणि ते साळीचं पीक आणाय गेला. आता आणाय जाताना काय झाला तो एक रेडा होता आणि एका रेड्याचा तो गाडा तो घेऊन गेला. आणि गेल्यानंतर काय झालं गेल्यानंतर तो त्या साळीचं पीक भरलं, त्या पूर्ण त्या गाड्यामध्ये साळीचं पीक भरलं आणि तो रेडा जुंपला आणि तो आला म्हणजे काही वाटणं आला. तर काय वाटत काय झालं तर तो रेडा त्या एका ठिकाणी चिखलामध्ये रुतला आणि तो गाडा रुतला. त्यानं बराच काळ प्रयत्न केला, चाक दाबण्याचा प्रयत्न केला, बरेच उपाय केलं, पण काय तो म्हणजे तो काय रेडा काय चिखलातनं रुतलेला निघणं झालाय. मग शेवटी काय केलं त्यानं ते स्वतः रेडा साईडला बाजूला बांधला आणि स्वतः खांदा दिला आणि ते काढत होता. इतकं त्याचं मानाचं रक्त वाहू लागलं. गुरुचा धावा मनामध्ये चालू होता. गुरु म्हणले बाबा सकाळी साळीचं पीक नाही गेला, हा बाजार आलेला का नाही. मग असं म्हटल्यानंतर गुरु गेले, बघितलं तर हा गाडी ओढतो या म्हणजे याला तरी गाडी आवडत्या, पण चमडी त्याच्या खांद्याची गेलेली होती. तर मग गुरुनी त्याला आशीर्वाद दिला, त्यानं ते पीक बाबा आणलं. परत रेडा जपला, गुरुनी मदत केली आणि ते घरी आणलं, आश्रमामध्ये आणल्यानंतर गेलं. पण तिसरा शिष्य गुरुंचा असा झाला, तिसरा शिष्य काय करत होता की बाबा जनावर राखत होता. जनावर राखत असताना काय झालं मग आता हाय की तुमच्या आमच्यासारखं बाबा जनावर राखतोय. मग त्याला काय सांगितलं बाबा तू रोज नेहमी जनावर राखून आण. मग तो रोज नेहमी जनावर राखून आणायचा आणि आणल्यानंतर परत तो जरा पोटात उतारा ना. तुम्ही आम्ही शेतात काम केल्यानंतर थोडी भूक लागते. मग त्याला तो काय करायचा घरी आल्यानंतर त्याला ते जेवण पुरं पडायचं नाही. मग दिवसाला तो काय करायचा की आजूबाजूला दुसरी 4 घरं असायची डोंगरामध्ये रानामध्ये, तिथं जायचा आणि तिथं भिक्षा मागायचा. म्हणजे घरी खाऊन जायचा आणि रानात भिक्षा. तर गुरुना एक दिवस शंका आली काय बाबा हे काय करतो या रोज तर म्हणजे ह्याला अन्न बाबा म्हणजे देतो या
आणि ह्यो एवढा ताकदवान कसा झाला, म्हणजे दुष्टपुष्ट कसा झाला, एक टाइम अन्य खातून ह्यो एवढा ताकदवान. गुरुला आली शंका, आता म्हणले काय, तर अशी बातमी काढली पण तो खोटं बोलत नव्हता. विचारलं गुरुने, बाबा तू कसा काय एवढा हे झाला? नाही म्हणला, मला भूक लागला, मी शेजारच्या गावात ते भिक्षा मागतो आणि ते घेऊन येतो, आता काय करायचं? मग तो म्हणला असं करायचं नाही, गुरुंना फसवायचं नाही, दिल तेवढं एक टाइमच खायचं. मग आता काय म्हणला, उद्यापासून तू भिक्षा मागायची नाही. मी म्हणला ठीक आहे. मग असं म्हणत असताना काय झालं, मग ठीक आहे भिक्षा मागायचं बंद झाला. आता करायचं काय, पोटाला आग लागली. मग काय झालं, ते गायी होत्या, गायीचं वासरू असायचं आणि ते रानात गाय म्हणजे वासरासाठी पाणवायची आणि मग ते गायीचं दुसऱ्या थाण्यातलं दूध काय व्हायचं, थोडं म्हणजे सांडायचं. मग ह्यो काय करायचा, दुरण करायचा आणि त्या दुरणामध्ये ते दूध घ्यायचा आणि प्यायचा. तो दुष्टपुष्ट नावानाव पहिल्यापेक्षाही तब्येत झाली, ठणठणीत झाला. अहो गुरुनी विचारला, अरे बाबा तुझं एक टाइम जेवण एक टाइम खातोय, तुझी दुसऱ्या गावात भिक्षा मागितस ती बंद झाली, आपण तू एवढा ताकद नाही. म्हटलं मी काय करतो, वासरू गाय पाळवत होती, वासराला दूध पाजत होती आणि वेस्ट झालेलं दूध म्हटलं वाया जायचं होतं, म्हणून मी दुरणात घेऊन ते पेत होतो. आता काय करायचं? मग ह्यो असंच गुरुने म्हणजे सांगितलं, उद्यापासून असं करायचं नाही. ठीक आहे म्हटलं, नाही करेल. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, असा रानात सहज गेला, जनावराकडे गेला आणि जनावराकडे जात असताना काय झालं, सहज आपल्या रुईचं पान असतं, त्या रुईच्या पानावर त्यानं अशी काठी मारली. काठी मारल्यानंतर त्याला येतं निघालं दुधासारखा औष, म्हणजे त्याचा चीक दुधासारखा होता. ह्याला वाटलं झाडात पण दूध, झाडाला पण दूध येतंय, बरं झालं म्हणला. मग त्यानं काय केलं, परत ते एका पानात काय केलं, ते सगळं असणारे पानं उडून त्याच्यात असं टोकाबरोबर म्हणजे ते चीक तयार केला. ह्याला वाटलं हे दूधच आहे म्हणून, आणि त्यानं वर तोंड करून तो टोका प्याल्यामुळं काय झालं, त्याच्या डोळ्यात ते चीक, रुईचा चीक गेला, त्याचं दिसायचं बंद झालं. रात्र झाली, ह्याला दिसेना काय. आता ढोरं तर वाढायला लागली, ढोरं संध्याकाळ झाल्या, 3-7 झाल्यामुळं ढोरं निघून गेली, म्हणजे घरला गेली. पण ह्यो वाटत ना ह्याला काय दिसेना, आणि ह्यो जात असताना काय झालं, एका विहिरीत पडला. आता एका विहिरीत पडल्यामुळं काय झालं, आता ह्यो रातभर परत ते धावा गुरुजी करायला लागला. आता गुरुला शेवटी काळजी, म्हणजे बाबा माझा शिष्य का आला नाही, शिष्य का आला नाही, म्हणून गुरुनी काय केलं, रात्री बाबा संघ असणारे सोबती घेतलं, उजेड घेतला आणि त्याला हाका मारत त्या रानामध्ये जंगलामध्ये गेले. आणि गेल्यानंतर त्यांना काय वाटलं, गेल्यानंतर त्याने हाक मारली. हाक मारल्यानंतर ह्यो पाण्यातनं त्या विहिरीतनं ओ द्यायला लागला. आणि ओ दिल्यानंतर काय झालं, गुरुनी मग त्याला काढला आणि घरी नेला. आणि भले तो गुरुबद्दल जरी शब्दात त्यानं म्हणजे खोटं बोलत असला, पण गुरुसंग तो प्रामाणिक एकनिष्ठ होता. आणि गुरुनी मग त्याला त्या डोक्यामध्ये हात ठेवला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं ज्ञान सांगितलं, बाबा रे तू असं करू नको, तू ह्या पद्धतीनं चाल आणि अशा पद्धतीनं चालल्यानंतर तुझं पुढं कल्याण होईल, असं सांगितल्यानंतर मग गुरुनी त्याला आशीर्वाद दिला आणि तो सुद्धा म्हणजे सुखी जीवनामध्ये झाला. तसं तुम्ही आम्ही जीवनामध्ये सुखी होण्यासाठी हा मंत्र महत्वाचा आहे. गुरुचरित्र ग्रंथ प्रत्येकानं वाचावं, माहितीसाठी वाचावं, प्रत्येकाला माहिती असावी. गुरुचरित्र ग्रंथामध्ये भरपूर अभ्यास आहे, तुम्ही कसं वागावं, कसं राहावं, ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे दिलाय, सारांश दिलेला आहे. आणि त्या पद्धतीनं जर आपण वागलो, जीवनामध्ये आपल्याला कसं वागायचं हे ठरवण्यासाठी गुरुचरित्र ग्रंथ महत्वाचा. पण तुम्ही आम्ही हे वाचणं गरजेचं आहे. वर्षातून एक वेळ तरी तो ग्रंथ आपण वाचावा. त्यामुळं काय होतं, तुम्हाला आम्हाला जगण्याची एक संधी किंवा कसं वागण्याची संधी मिळत असते. आणि खरोखरच आपल्याला त्या पद्धतीचं आपण वाचू शकतो. आणि ते वाचल्यानंतर संसाररूपी जीवनामध्ये या सागरामध्ये तुम्हाला आम्हाला तरण्याची एक संधी मिळत असते. आणि प्रत्येकाला वाटतं की अरे संसार संसार म्हणजे प्रत्येकाच्या मागे संसार आहे, हा संसार कुणाला सुटलाय, कुणालाच नाही. देवादिकांना नाही सुटला तर तुम्हा मला काय सुटणार. पण ह्यातूनच ह्या संसारातूनच आपल्याला जर खरोखर जे जीवन म्हणजे सार्थ करायचं असेल, जीवनाचं सार्थ करायचं असेल तर तुम्हाला ही गरज आहे, काळाची गरज आहे. कारण
कारण का काय झाले, जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये कधी आपली बुद्धी भ्रष्ट होईल, कधी आपला म्हणजे घात होईल, कधी आपलं काय होईल जीवनामध्ये काही सांगू शकत नाही. कारण का तुम्ही नित्य नेम चाला, आपल्या प्रत्येक आपल्या भक्तीसंघ, आपल्या नामस्मरणासंघ, आपल्या असणाऱ्या गुरुसंघ, आपल्या असणाऱ्या भगवंतासंघ प्रामाणिक एकनिष्ठ राहा. तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा, शेवटी भगवंतात 33 कोटी दैवत म्हणजे कुठलाही देव. लक्षात आलं का, देव हा एकच आहे, फक्त प्रत्येक वेळेला भगवंताने अवतार घेतले आणि त्या कार्यासाठी अवतार घेतले. त्या कार्यामुळं आपल्याला कुठला देव कुठल्या कार्यासाठी आहे हे आम्हाला हे माहीत असावं. लक्षात आलं का, म्हणून प्रत्येकानं हे कार्य करण्यासाठी, या सांप्रदायिक जीवनामध्ये जगण्यासाठी, संसाररूपी सागरात चालण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. नामस्मरण केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये असणारी जी शक्ती असते ती वाढत असते. नामस्मरणानं आपल्याला एक ऊर्जा तयार होते आणि एकदम ती ऊर्जा अशी तयार होती की आम्हाला जरा हलकं वाटतं किंवा असणारे म्हणजे काय बऱ्याच गोष्टी प्रत्येकानं ते करून बघा. जीवनामध्ये आपण समजा आपल्याला वेळ नाही, सकाळच्या पाणी आपण रोज आंघोळ करताना डोक्यावर तांब्या घेतला, तांब्या घेतल्यानंतर पाणी डोक्यावर एक तांब्यावर घेतलं, सुरुवात करताना भगवंताच्या नामस्मरणानं करा. बघा तुमचं नामस्मरण करायला काय आहे आपल्याला. तुम्ही पहिला तांब्या आंघोळीचा डोक्यावर घेतला म्हणजे पाणी घेतलं, तिथपासून शेवटच्या तांब्या संपेपर्यंत, पाणी संपेपर्यंत तुम्ही जर नामस्मरण घडतं आणि ते शुद्ध नामस्मरण असतं. मी एवढं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला काय पुरेसा वेळ आहे. मग तुम्ही भक्ती करत असताना तुम्ही कशीही करू शकता, पण खरोखरच भक्ती करा. जीवनामध्ये एक 10 ते 20 मिनिटं तरी दिवसातून तुम्ही देवाचं नामस्मरण घ्या. कारण का तेच तुम्हाला पुढे तारणार आहे. तुम्हाला ते 10-20 मिनिटं तुम्हाला पुढच्या आयुष्यातली कितीतरी वर्ष तारणार आहे. म्हणजे तुमचं असणारं दुःख, तुमचा जो भोग आहे, तुमचा असणारा जो रोग आहे, त्या भोगातून त्या दुःखातून तुमची मुक्तता होणार आहे. ह्यासाठी नामस्मरण, नामाचं कीर्तन साधन पैसे. लक्षात आलं का, म्हणजे आपणाला माहिती का, आपलं हे नामस्मरण आहे. तुम्ही भक्ती बघा, प्रवचनामध्ये बघा, कीर्तनामध्ये बघा, कुठल्याही पद्धतीचं आपण म्हणजे नामस्मरण करा. त्या भक्तीमध्ये हरिपाठामध्ये जावा, तुम्ही कीर्तनामध्ये बसा, प्रवचनमध्ये बसा किंवा वैयक्तिक असं म्हणजे ह्याच्यामध्ये बसा आणि नामस्मरण करा. लक्षात आलं का. ह्या सगळ्या काही गोष्टी अशा महत्वाच्या आहेत की पारियाचा रवा घेता बोंबीवरी यत्नो बरोबरी साधन तैसे. कारण का पारियाचा रवा म्हणजे काय, आकाशातील दवबिंदू. आकाशातील दवबिंदू जर आपल्या असणाऱ्या झाडावर पडलं, झाडावरनं त्या म्हणजे काय गवतावर पडलं, गवतावरनं पाणी जमिनी पडलं, म्हणजे त्याच्या कसे एकदम बारीक 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 होतं. पडताना दवबिंदू केवढा पडतो, मोठा पडतो. म्हणजे खाली पाक जमिनीवर येताना किती एकदम सूक्ष्म राहतो. मग त्या पद्धतीनं ह्या भक्तीच्या वाटा आहेत. भक्तीच्या वाटा अशा पद्धतीच्या आहेत की ते प्रत्येक वाट, लक्षात आलं का, पण जाते कुठं, एकाच ठिकाणी. हजारो वडे नाले सगळे काय आहेत, लक्षात आलं का. वडे वगळे नाले शेवटी नद्या समुद्रालाच जाऊन मिळतात. म्हणजे कुठंतरी त्या भगवंताच्या एका ठिकाणी जाऊन पोचतं. पण ती तुम्हाला नामस्मरण भक्ती काळाची गरज आहे घ्यायची. कारण का प्रत्येक गोष्ट आपण असं आहे की म्हणजे आपण काय म्हणतो, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतराच्या लेखा कोण करे. लक्षात आलं का. तर सद्गुरु जर आपल्या पाठीशी असला, लक्षात आलं का, सद्गुरु जर आपल्या पाठीशी असला तर इतर जगामध्ये तुम्ही कुठलीही एखादी गोष्ट किंवा वाईट शक्ती किंवा एखादा दुराचारी माणूस आपल्या जवळ कधी येणार नाही. आपल्याला संगत चांगल्याचीच गरज जाणार. बघा चांगली माणसं एका ठिकाणी बसतात. लक्षात आलं का. आज आपण एवढी बसले मंदिराला, एवढा आपण सगळेजण बसले म्हणजे आपण चांगले आहे म्हणूनच बसले ना. म्हणजे आपल्याला त्या भगवंताची आवड आहे, भगवंताचं प्रेम आहे, त्या भगवंताबद्दल आपली श्रद्धा आहे, म्हणूनच तुम्ही आम्ही एवढी जण बसलो. लक्षात आलं. जर आपल्याला सवड नसेल, जर आपण आवड नसेल तर आपण मंदिराकडे फिरकू शकत नाही म्हणजे इकडं. कारण का एक प्रत्येकाच्या
संचिताच म्हणजे लिहिलेला आहे की प्रत्येक कोण कुठं किती भक्ती करणार, किती काय करणार. आणि जर माणसाला खरोखरच बिघडायचं असलं, मन वडाळ उभ्या पिकात आलं डोर, मन आपलं भरकडत असतं, तुम्ही किती चांगलं करीत जावा, पण ते मन आपल्याला एक आपण बघा तुम्ही प्रयोग करून तुम्ही एक अर्धा तास नामस्मरण केलं का नाही की अर्ध्या तासानंतर आपल्याला असं वाटतं राहू दे, काहीतरी मनामध्ये येतं, एखादं काय पण आपल्या मनामध्ये येतं, मग आपलं ते मन विचलित होतं. आणि विचलित झालं मन की आपलं म्हणजे हे होतं. किंवा एखाद्या वेळेला बघा प्रत्येक नामस्मरण करत असताना कुणाला जांभ्या येतात, कुणाच्या डोळ्यातून पाणी येतं. हा मी विषय सांगतो, म्हणजे जी करतात त्यांना माहित आहे सगळं. पण ते का होतं, ही घटना का होती, तर ही घटना अशी होती, जांभ्या येणे किंवा डोळ्यातून पाणी जाणे ही आपल्या असणारी एक समजा वाईट शक्ती ती त्यातून ते निघत असते, म्हणजे ती कमी कमी होत असते. कुणाला डोळ्यातून पाण्यावाटे निघत असते, कुणाला जांभ्या होऊन तोंडावाटे निघत असते. तुम्ही जेवढं त्यासाठी तुम्ही नामस्मरण बंद करायचं नसतं, नामस्मरण वाढवायचंच असतं. थोडं अजून वाढवलं तरी काय हरकत नाही. ह्या सगळ्या महत्वाच्या प्रत्येक गोष्ट माणसाच्या इतक्या जवळीक आहे आणि महत्वाची आहे की साधी सोपी आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची. आणि दत्तगुरूंच्या तर काय विशेष नाही, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगाध निवाराया. दत्तगुरूंचा असा आहे की नाही, जिथं जातीला तिथं उभा, दत्त म्हणे उभा. तुम्ही फक्त दत्ताचं नाव घ्या, तुमच्या पाठीशी उभा. तुम्हाला कितीही तुम्हाला अडचणी येऊ द्या, गुरुदेव दत्त म्हणा, तुम्हाला सामने कोणी पण दत्तांच्या रूपामध्ये तुम्हाला तो माणूस येणार, तुम्हाला उचलू लागणार, अडचणीच्या काळात मदत करणार, तुमचं काम होणार. लक्षात आलं का? पण हे कधी तुम्ही एकनिष्ठ भावना, एकनिष्ठ प्रेम त्या भगवंतावर ठेवलं, श्रद्धा ठेवली, बस. असं काही नाही की बघ म्हणजे नुसतं दिसायसाठी जर करावं अशातला काही विषय नाही. तुम्ही आपलं तुमच्या श्रद्धेपोटी तुमच्या जसं तुमच्या सवडीव तुमच्या आवडीव जशी भक्ती करशीला तसा तो भगवंत तुम्हाला खरंच पावत असतो. काही गोष्टी समजा आज एवढं पारायण चालू आहे, आता एवढं पारायण चालू आहे, तिथं नामस्मरण वाटतं, तिथं देवाचा जागृतपणा तयार होतो. आज पारायण मंदिरामध्ये काय घ्यायचं असते किंवा गजर का करायचा असतो, भक्ती का करायची असते, प्रवचन काय असतंय, म्हणजे ह्यात त्यामुळं काय होतं की त्या मंदिरामध्ये त्या भगवंताची ताकद, ती शक्ती तिथं थांबत असते आपल्यासाठी. आज आपल्याला कसं आहे, आज आपण इथं त्या भगवंताचं म्हणजे श्रवण झालंय, तर तो भगवंत आपल्यासाठी इथं आपल्याला उभा असतो. भक्तांच्यासाठी हा भगवंत आमच्यासाठी भक्तासाठी तो उभा असतो आणि तो तुम्हाला 100% पाठीशी उभा राहतो आणि तुम्हाला तो ज्ञान देत असतो आणि कुठल्याही संकटात तुम्हाला तो उभा राहतो. कारण का जीवनात असं आहे उदाहरण, आम्ही बरीच उदाहरणं म्हणजे हे केलं. आम्ही गाणगापूरला जात असताना, आम्ही मणीला जात असताना बऱ्याच आम्हाला प्रसंगात आमच्या जैवतपासून माहीत आहे की एवढ्या प्रसंगात आम्ही गेलो, काही वेळेला आमच्या त्या जैवतच्या गाडीचं चाक निघून गेलो. लक्षात आलं का? तरी कोणाला माहित नाही, मागचं चाक पुढे जायचं. म्हणजे एवढा प्रसंग असताना सुद्धा त्या भगवंतानं असणाऱ्या त्या आमचा जो ग्रुप होता, तो नामस्मरण भक्ती करणारा ग्रुप होता, त्या ग्रुपच्या असणाऱ्या त्या भक्तीमुळं आणि ते त्यातून संयम म्हणजे एकदम चांगलं तारलं. ह्या घटना कधी घडत असतात की तुमची आमची श्रद्धा त्या भगवंतावर असावी, असल्यानंतर आणि तुमचं मन पण शाबेत पाहिजे. मन चांगलं चंचल नसावं. कारण का जीवनामध्ये असा भरपूर असा म्हणजे प्रत्येकाला एक भगवंत वेळ देतो आणि आशीर्वाद देतो, पण तो आपल्याला घेता यावा की आपण बाबा जेणेकरून त्या संप्रदायामध्ये आपण तेवढं नामस्मरण करताना त्या असणाऱ्या त्या भगवंता, कारण का किती पण असू द्या भगवंत काय असतो तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी उभा असतो, फक्त तुम्हाला माहित नसतो. प्रत्येकाची घेण्याची पद्धत वेगळी आहे आणि मग परत आपण म्हणत असतो की बाबा काय नाही, मग ते असं कसं झालं, तसं कसं झालं, यावं झालं. आणि राहिला प्रश्न असा, आज बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जेणेकरून आपल्याला तुमचा आमचा समाज असा वाढत गेला की प्रत्येक वेगवेगळ्या म्हणजे लोकांच्या मागं लागला. आणि आता बघा की तुम्ही आज आता हे शुक्रवार आहे, आज वैशाख महिना, म्हणजे वैशाख महिना आता ज्येष्ठ वैशाख महिना या परत आता ज्येष्ठ लागल, तर बऱ्याच लोक कसं प्रत्येक गोष्ट ह्याच्यामध्ये लोक पडली, कोण भक्ती करायला मागे ना. प्रत्येकाच्या घरामध्ये सात्यासरा, रेणुका, काळामा, इटलाय, वाघजाई, जखाई सगळ्या देव्या येऊन बसल्या. लक्षात आलं का?
पण त्या बसून लक्षात आलं का, त्या बसून काय झालं तरी आपलं काय सळणं चाललं ना. आपण काय करतो, महाराजाची घरं भरतो. मग त्या एखाद्या महाराजाकडे आपण जातोय, त्याला 10, 15, 20 हजार रुपये खर्च घालतो या आपल्या घरात देव. आता त्याच्या एवढा अभ्यास असेल त्या महाराजाचा का देव बसवायचा? देव बसवायचा अभ्यास पण पाहिजे ना. लक्षात आलं का, आपला फक्त पैसा खर्च होतो. मला काही कुणाबद्दल नावं ठेवायची नाहीत. हे प्रत्येक वस्तू तिथे आहे. तुम्ही तुमचं काम तुम्ही करा ना. तुम्ही साध्या वळात बसवा, साधी बोळी श्रद्धा करा, लोकांना पैसा देऊ नका. कारण का प्रत्येक मी मला असं माझ्या डोळ्यासमोर अशी उदाहरण आहेत की कर्ज लोकांचं काढून जर असलं, जर उद्योग करीत असतील तर अशा लोकांना, महिला मंडळांना कुठंतरी थोडंसं थांबवणं गरजेचं आहे. का की तुम्ही स्वतः करा, स्वतः जावा, घरगुती जावा आणि ते आणा करा, पण जेणेकरून की म्हणजे आपण बरबाद व्हावं. लक्षात का, घर जाळून पैशाचा व्यापार कधी करायचा नाही. लक्षात आलं का, हे सूत्र त्यांना ठेवाय. जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास अंतरे काय व्हायचे. धन कमवायचं पण ते व्यवस्थित, त्याला बरोबर त्याचा आपण आकडा असतो. आपल्याला महिन्याला पगार किती, महिन्यात 10 दिवसाला दुधाचं बिल किती आलं, आता हे कुणाचं द्यायचं आहे, लाईट बिल द्यायचं आहे का, काय करायचं आहे का, दुसऱ्याचं द्यायचं आहे का, तिसऱ्याचं, हे आपलं एक नियोजन पाहिजे. आणि नियोजन केलं तरच आपला संसार व्यवस्थित. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे का. आणि भगवंतावर विश्वास ठेवून आपण तुम्ही आम्ही जगायचं आहे. आणि भगवंत खरोखरच तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि गुरुचरित्र ग्रंथाची खरोखरच आता उद्याला सांगताय. आणि त्या सांगतामध्ये सगळ्या गावातील लोकांनी म्हणजे पुढाकार घेऊन सगळ्यांनी येऊन चांगल्या पद्धतीचं नियोजन करून, महाप्रसादाचं नियोजन करून एकत्र येऊन हा सांगता समारंभ आपला पार पाडावा. आणि खरोखरच त्या कुठंतरी आपण काय आपल्या मंडळाने किंवा काही लोकांनी मिळून आपल्या गावामध्ये गणेश दत्त मंदिराची स्थापना केली. आणि खरोखरच ती स्थापना काहीतरी, आणि तुमच्या गावातून अशी बरीच लोक आज गाणगापूरला आपल्या बिंदेश्वरातून येत असतात. आणि खरोखरच ती भाग्यवान तुम्ही आम्ही सगळेजण इथं जातो. आणि भाग्यवान तुम्ही आम्ही सगळेजण आहे. आणि तुम्ही चांगली लोक आहेत, तुम्ही चांगलं उपक्रम राबवता. भजनी मंडळ आहेत, म्हणजे अनुभवी लोक आहेत, सांप्रदायिक लोक आहेत, धार्मिक लोक आहेत. आणि अशामुळं त्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही कार्यक्रम करता. आणि ते कार्यक्रम पार पाडून म्हणजे यथासांग तुम्ही पार पाडता. आणि चांगल्या पद्धतीचं गाव तुम्हाला सहकार्य म्हणजे करतं किंवा लाभतं. आणि ते सहकार्य असण्यामुळं देव सुद्धा जागृत होतो. आणि तो देव तुमच्या आमच्या पाठीशी राहतो. आणि ती जागरूकता तुम्ही आम्ही तयार करायची आहे. जेणेकरून मला म्हणायला रोज काय नाही जमलं तरी आठवड्यातनं गुरुवारची तरी थोडीशी आरतीला म्हणजे असणाऱ्या मंडळातील कार्यकर्ते, महिला मंडळ, म्हणजे अशा बऱ्याच लोकांनी इथे येऊन इथं कार्यक्रमामध्ये बाबा थोडीशी आरती बिरती घेऊन चांगल्या पद्धतीनं इथं थांबावं आणि नामस्मरण काढावं. कारण का तुम्ही बरेच लोक माझ्याकडे सावंतवाडीला म्हणजे पौर्णिमेला येतात. बरेच लोक, प्रत्येकाला माहित आहे नामस्मरण कसं करायचं आम्ही सांगत असतो किंवा आम्ही पुढे म्हणतो, बाकीची मागणं म्हणतात. आता मग त्यामध्ये आता ही तुमची बरीच मंडळी सगळी अनुभवी मंडळी आहेत. आणि त्या पद्धतीनं थोडंसं नामस्मरण तुम्ही आठवड्यातनं 1 दिवस तरी ह्या मंदिरामध्ये येऊन तिथं नामस्मरण करा. खरोखरच तुम्हाला कुठं जायची गरज नाही. माझं तर मत असं आहे, देव देवरसाच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही भगवंताच्या मागे लागा, भक्तीच्या मागे लागा. देव तुमच्या पाठीशी आहे. देव तुम्हाला माहित नाही हो देव कुठं आहे. देव तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला कळतच नाही. कधी तुम्ही देवाचं नाव तुम्ही घेतला त्यावेळेला तुमच्या पाठीशीच देव आहे. आणि तुम्ही तिथं येऊन इथं भक्ती करा. आणि त्या देवाला तुमच्या पाठीमागनं देव तुमच्या घरापर्यंत येत असतो. अशी श्रद्धा मनामध्ये ठेवा. आणि खरोखरच तुमची 100% असणारी जी भावना आहे तो भगवंत तुमची मनापासून पूर्ण करेल. आणि अशा पद्धतीचं पारायण किंवा हे म्हणजे ह्याला सगळ्यांनी मिळून इथं येऊन सहकार्य करावं ही मी सगळ्याला गावाला विनंती करतो. आणि छोटंसं माझं हे प्रवचन रूपी हे पुष्प ह्या तुमच्या सर्वांच्या चरणी वाहून माझ्या असणारे मला ह्या संप्रदायामध्ये ज्याने आणलं किंवा ज्यांनी मला या बोलण्याची किंवा अभ्यासाची किंवा इतर याची जी मला अनुभव दिला असे ते माझे गुरु श्री सद्गुरू श्री दत्तानंद स्वामी महाराज यांनी मला ह्या इथपर्यंत पोहोचवलं. मी सुद्धा एक सर्वसामान्य साधा आणि
भक्ती कशी करावी, महाराज कसं व्हावं किंवा त्याच्याबद्दलचं कसं नियोजन कसं, त्या पद्धतीचं लोकांना कुठल्या पद्धतीचं आपण जर हे 2 शब्द सांगायचं म्हटलं तर आपल्याला पुस्तकाची 4 पानं 4 अध्याय वाचायला लागतात, तेव्हा तुम्हाला 2 शब्द 2 मिनिटं तुम्ही सांगू शकता. लक्षात आलं का? अशा पद्धतीचं ज्ञान मला त्या सद्गुरूंनी दिलं आणि आतापर्यंत मी खरोखरच आमचे आता मी म्हणतो आमचे रंगराव आता घागरे हे त्यांचा एक कार्यक्रम होता, मी आवर्जून सांगतो, पण त्यांची ना आमची थोडीशी चुकामक झाली, त्यांचे वडील वारल्यामुळं तिथं आमच्या, आणि मी तिथं गेल्यानंतर नाव वाचलं, पोस्टर लागलं तर रंगराव घागरे. माझ्या डोक्यात प्रश्न पडला रंगराव घागरे. मी नंतर विचार केला, परत माझ्या संग बरीच माणसं होती, तर ह्यांचं नाव मला कळालं. असणारा तिथं स्टॉप एक आहे असा, तिथं इतकी आज ह्यांचं सुद्धा कार्य एवढं फार फार मोठं आहे की यांचा ग्रुप सुद्धा चांगला आहे. आम्ही आता वर्षाला तिथं दत्त जयंतीला असतो, मग तिथं केम हॉस्पिटलचे काय मोठे डॉक्टर तिथं तबला वादक आहे, गायन करणारे लोक आहेत, काय म्हणजे अशी उद्योगपती किंवा डॉक्टर्स लोक तिथं ते कार्यक्रमाला आवर्जून होते. आणि ह्यांचाच ग्रुप आहे, त्यांचा काहीतरी थोडा ग्रुप आहे यांचा. आणि ते त्यावेळेला त्यांचा जो कार्यक्रम राहिला, गेल्या वेळेला मी म्हटलं असं, पण गेल्या वेळेला काय गेलो तर काय त्यांचं ते नव्हतं, म्हणजे असा विषय. आणि खरोखरच त्यांना सुद्धा भगवान दत्तगुरु चांगली बुद्धी देऊ. आपला शिवाजी आहे, सतीश आहे, सगळी जण तुम्ही जे आता ही थोडी मागची जाणकार सगळे आहेत, नवीन तुम्ही पोरांनी सगळे करताय, जयवंत आहे, आपलं फौजी आहे किंवा भानुभाव हे बाकीचे आहेत, ताते आहेत, कृष्णा पाटील आहेत, म्हणजे सगळ्यांनी इथं चांगलं कार्य आहे. हे चांगलं कार्य कुठंतरी तुमचा आमचा हे वादाव्या कुठंतरी बिनकामाला वाढत असतो, पण चांगलं कार्य, ही भक्ती फार मोठी आहे. भक्ती म्हणजे सुळावरची पोळी आहे बरं का, भक्ती एवढी सोपी नाही. सुळावरची पोळी आहे, ती कशी खायची ती तुम्ही आम्ही ठरवायचे. आणि भगवत रूपी सद्गुरु रूपी तुम्हाला आशीर्वाद प्रत्येकाला लाभावा. दत्तगुरूंचा, गणपतीचा, असणाऱ्या भैरवनाथाचा आशीर्वाद तुमच्या सर्वांना लाभावा, हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो. आणि माझा 4 शब्द समजा मी त्या भगवंता तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. झालेली शिवाय मी ठरवतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा